आपल्या डोक्यातून ती जातच नाही आणि म्हणून ते असं म्हटलं जातं की जी कधीच जात नाही ती जात. पण आम्ही हे संकुचित आहोत की आम्ही या महापुरुषांना सुद्धा जातीची चौकट लावून टाकली. म्हणजे मी जर का महाकारुण्य तथागतांचं नाव घेतलं तर लगेच माझ्याकडं अरे नाव तर पठाण म्हटलेलं तुम्ही, मग हा काय प्रकार आहे? म्हणजे लक्षात आलं का तुमच्या इतक्या लेवलपर्यंत आम्ही याच उतरणीच्या आधारावर असलेल्या जातीने भारतातल्या प्रत्येक गुणवंताला याच जातीच्या आधारावर नाकारले. आवश्यकता नाही लक्षात. आणि राजाचं राज्य कसं असायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तिथे एक राजपुरोहित नावाची व्यक्ती असायची. मग ते सत्ता मुस्लिम असू दे किंवा हिंदू असू दे, प्रत्येक ठिकाणी ते सगळं असायचं आणि ते धर्माचं राज्य म्हणून धरलं. आता ही कन्सेप्ट झाली विषमतेची झालं आणि हीच प्रॉब्लेम असा झाला की परकीयांनी नेहमी आपल्यावरती सत्ता केली. परकीयांनी तर राजकीय सत्ता केली, पण सामाजिक लेवलला आम्ही सगळेजण एक प्रकारे जवळपास 50% असलेला महिला वर्ग. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सामाजिक लढा फक्त हा गड्यात गावला आणि पाठीमागे सराट आम्हा मुस्लिमांचा, बौद्ध, बाकीच्या लोकांचा याच्याशी काय संबंध, असं नाहीये. याच्यामध्ये या प्रत्येक स्तरावरची जी खालची व्यक्ती आहे ती या सामाजिक लढ्यामध्ये बाधित झालेली आहे आणि सर्वात जास्त बाधित झाली आहे ती महिला, सर्वात जास्त. तर तुम्ही या स्तरावरच्या कुठल्याही महिलेचा विचार केला तरी तिला चूल आणि मूल पलीकडे कुठलाही अधिकार कोणत्याही व्यवस्थेने ठेवलेला नव्हता. आता या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर आम्हाला आता हे समजून घेणं गरजेचं आहे की संविधान नक्की काय आहे. हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की संविधान काय आहे. कशाला म्हणतो आपण संविधान? आपण सरळ सरळ काही शब्दामध्ये बोलून जाऊ, देशाचा कायदा वगैरे वगैरे है ना. याच्यामध्ये आपण फार काही याच्याबद्दल बोलू असं का बोलू नाही, म्हणजे का बोलणार नाही आपण, तर आपल्याला फार माहिती नाहीये. आणि तोच नेमका प्रॉब्लेम झालेला आहे की या 77 वर्षामध्ये जी संविधानिक व्यवस्था अपेक्षित होती ती निर्माण होऊ शकली नाही. उलट तुम्ही बघताय आजची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये जातीय अस्मितेला कशा पद्धतीने गोंधळून गर्वस्थित सारखे प्रकार घडताय माहिती ना सगळ्यांना. आणि मुस्लिम बांधवांच्या बाबतीत तर असा विषय झालेला आहे की एक नवीन अस्पृश्यता तयार होत चाललेली आहे. म्हणजे घर नाकारलं जातं, जवळ उभं नाही केलं जात किंवा बऱ्याच वेळेला बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. किंबहुना एखादी व्यक्ती केवळ मुस्लिम आहे म्हणून बऱ्याच गोष्टी सुद्धा डावलल्या जातात. म्हणजे जे माझ्या इतर बांधवांसोबत घडत होतं आजपर्यंत ते आज मुस्लिमांच्या सोबत सुद्धा घडायला सुरुवात झाली आहे. सांडूबाई तुम्ही त्या अनुभवल्या की मला नाही माहिती, परंतु ह्या गोष्टी आम्ही सातत्याने बघत आहोत, सातत्याने चर्चेतून ते लक्षात येते. किंबहुना तुम्ही जर का न्यूज चॅनल्स बघितली किंवा बऱ्याच गोष्टी बघितल्या तर कसा रितसर पद्धतीने प्रोपगंडा चालवला जातो. अनेक सिरियल्समधून अनेक चित्रपटांमधून हे सगळं होतं. आता हे सगळं होत असताना शहनिशा न तपासता डायरेक्ट शिक्केमोर्तब केले जातात. सोबतच जातीय दऱ्या कशा निर्माण केल्या जातील, म्हणजे जाती जातीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने खेळ केली जाईल याच्यावर सुद्धा खूप मोठ्या ज्ञान होते आणि म्हणून त्यांनी त्याला एवढं व्यापक स्वरूपामध्ये दिलं. म्हणजे आपण जी गोष्ट म्हणतो ना की जगातला सगळ्यात मोठा आहे सगळ्यात मोठा आहे, परंतु त्याहीपेक्षा वकील साहेब जगातलं असं संविधान की जे मूल्यांवर आधारित आहे. मूल्यांवर आधारित लक्षात घ्या, हे आपल्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. असं संविधान एकाएकी तयार झालेलं नाही, हे टप्प्याटप्प्याने 2500 वर्षाच्या कालखंडात झाले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही मुद्दे सांगितले, तसेच फुले जे आहेत क्रांतीसूर्य फुले त्यांच्या सुद्धा विचारांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांच्या विचारांनीच शिक्षणाचा अधिकार असेल, कामगारांच्या संदर्भातले अधिकार असतील किंवा महिलांच्या संदर्भातले अधिकार असतील, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार. अमृत महोत्सव आपण साजरा केला, संविधान लागू होऊन 77 वर्ष झाली, परंतु ज्यांच्यासाठी हे संविधान निर्माण करण्यात आलेलं आहे त्या माझ्या बहुसंख्य भारतीय बांधवांना आजही हे संविधान नक्की काय आहे, त्याच्या माध्यमातून आम्हाला आमचा देश नक्की कसा घडवायचा आहे आणि त्या देशातील म्हणजे माझ्या भारतातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला नक्की काय द्यायचं आहे या बाबतीमध्ये अनेकांच्यामध्ये अनभिज्ञता आहे. अनेक बांधव माझे त्याच्यापासून अनभिज्ञ आहेत, त्यांना ते माहीत नाही. आणि म्हणूनच संविधानिक व्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीची जनमानसामध्ये जागरूकता असायला पाहिजे ती जागरूकता अपेक्षेप्रमाणे दिसून येत नाही. आणि म्हणूनच ती जागरूकता जनमानसामध्ये निर्माण व्हावी. प्रत्येक व्यक्तीला हा देश काय आहे
या देशाचा मूलभूत कायदा असलेलं हे देशाचं संविधान नक्की काय आहे हे समजावं यासाठी सातत्याने ह्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. बंधूंनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसाधारणपणे आपल्या 2500 वर्षांच्या क्रांती प्रतिक्रांतीचा जो काही इतिहास आहे त्याचा अभ्यास करून आपल्या विविध महापुरुषांनी जी काही समाज व्यवस्था इथं अपेक्षिली होती त्या व्यवस्थेला प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टिकोनातून या संविधानाच्या माध्यमातून थेट कायदेशीर तरतूद करून ती व्यवस्था प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न माझ्या सर्व भारतीय बांधवांना कळावा, त्यांना संविधानिक मूल्य कळावे, संविधानिक आदर्श समजावे, त्यात त्यांना देण्यात आलेले जे मूलभूत अधिकार आहेत ते कळावे, राज्याची जी काही धोरणं असायला हवी ज्याला आपण DPSP म्हणतो ते माहिती व्हावं, सोबतच एक भारतीय म्हणून माझी कर्तव्य काय आहेत ते सुद्धा कळावं. याच्यासाठीच म्हणजे एक सुजाण भारतीय नागरिक घडावा याच्यासाठी आम्ही सातत्याने वर्षाचे 365 दिवस वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा संविधान जनजागृतीचा प्रयत्न करत आहोत. मग त्यात दैनंदिन संविधान पोस्ट असेल, संविधान गुणगौरव परीक्षेसारखा उपक्रम असेल, किंबहुना आता आम्ही ज्या पद्धतीने संविधान पाक्षिक बैठक नावाचा उपक्रम घेत आहोत, या पद्धतीने संविधान तळागाळापर्यंत जावं यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या कार्यशाळा ऑर्गनाईज करून त्या जिल्ह्यामध्ये संघटित स्वरूपामध्ये कशा पद्धतीने संविधान जनजागृतीचे कार्य करता येतील, संघटित स्वरूपामध्ये कसं सगळ्यांना यामध्ये इन्व्हॉल्व करून घेता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. अगदी 8 दिवसापूर्वीच जर का आपण विचार केला तर संविधानातील मूलभूत जे अधिकार आहेत आणि कर्तव्य आहे याबद्दल लोकांमध्ये किती जागरूकता? या बाबतीत खूप कमी जागरूकता आहे. लोकांना आपले अधिकार काय आहेत, आपली कर्तव्य काय आहेत हेच माहिती नाही आहे. त्यामुळे गंमत अशी होते की त्यांना या गोष्टी माहीत नसल्या कारणाने आणि संविधानाने ते आम्हाला दिलेलं आहे हेही माहीत नसल्या कारणाने संविधानाविषयी अनेक गैरसमज त्यांच्या मनामध्ये आहेत. सोबतच त्यांच्या समोर जरी त्यांच्या एखाद्या हक्काचं किंवा अधिकाराचं उल्लंघन झालं तरी हे आपल्या हक्काचं उल्लंघन होतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून हे सगळ्या कार्यशाळा घेतो आम्ही. गेल्या 19 तारखेपासून नाशिक असेल, मालेगाव असेल, धुळे असेल आणि आज आपल्या इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये ही कार्यशाळा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता इथं माझे मित्र किशोर चव्हाण सर आहेत जे बुलढाण्याहून आलेले आहेत, तिथे सुद्धा ते ऑर्गनाईज करत आहेत. माझे मित्र इथं रमेश थोरवे सर आहेत ते जालन्याहून आलेले आहेत, तिथं त्यांच्या इथं ह्या आता अशा पद्धतीने उपक्रम राबवला जाणार आहे. आणि या माध्यमातून लोकांच्या हक्क आणि अधिकारांच्या संदर्भामध्ये जनजागृती कशी जास्त करता येईल असे प्रयत्न होणार आहेत. संविधानिक लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी काय खूप महत्त्वाचं. पहिल्यांदा तर आपले संविधानिक जे काही कर्तव्य आहेत ते समजून घ्यावे. त्यातलं पहिलंच कर्तव्य आपलं संविधान समजून घेणंच आहे. या संविधानाच्या माध्यमातून भावांनो लक्षात घ्या की आम्ही नक्की आमचा देश कसा बनवणार आहोत आणि देशातील प्रत्येक नागरिकाला नक्की काय देणार आहोत याची मांडणी करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच ही मांडणी समजून घेऊन प्रत्येक भारतीय नागरिक जेव्हा सुजाण नागरिक होईल म्हणजे हे समजून घेतल्याशिवाय लक्षात घ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला आम्ही भारताचे लोक असं ठामपणे का म्हणता येणार नाही. तर आम्ही भारताचे लोक जो संकल्प करतोय तो संकल्प नक्की काय आहे तो त्याला कळलाच पाहिजे. आणि ते कळण्यासाठी त्याने संविधानाचं अंतरंग शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घ्यायला हवं. भारताच्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये जी कोणती मूल्य सर्वाधिक धोक्यात आले आहेत? नाही, आता लक्षात घ्या संविधानाच्या बाबतीमध्ये आपल्या संविधानाचा जो पाया आहे तोच मुळात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 भागांवरती अवलंबून आहे. ही प्रमुख मूल्ये आपल्या इथं आहे. आणि नाही म्हटलं तरी या 4ही मूल्यांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर कमी अधिक प्रमाणामध्ये या 4ही मूल्यांना धक्का लागण्याचा जो काही प्रकार आहे हे आपल्याला वेगवेगळ्या दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन बाबींमध्ये निश्चितच यांना धक्का लागत असल्याचं निदर्शनात येतं. आणि त्यांना धक्का न लागता ते अबाधित राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर ही मूल्य संविधानाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे, कशा पद्धतीने ते आपल्यामध्ये रुजण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर तुमचं नाव सांगा सर. आणि माझं नाव नूरखा पठाण आहे आणि गेल्या 10 वर्षापासून सातत्याने माझ्या या सगळ्या बांधवांच्या मदतीने अंकुश सर आहेत की जे इथे आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ह्या संविधान जनजागृतीसाठी प्रयत्न करत आहेत. या माझ्या सगळ्या बांधवांच्या मदतीने आम्ही गेल्या